इयत्ता 8वी साठी NMMS अर्थात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती आणि या शिष्यवृत्तीसाठी आजच्या तासाला जॉईन झालेले वेगवेगळे विद्यार्थी या सगळ्यांचं गुगल मीटमध्ये स्वागत आहे. आज आपण जो विषय पाहणार आहोत तो आहे आपला विषय आहे इतिहास. आपल्याकडे 2017-18 आणि 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून सर्व प्रश्न आपण प्रकरण वाईज वेगवेगळे केलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला कुठल्या प्रकरणामध्ये काय विचारलं जातं हे सुद्धा समजणार आहे. आता आपल्याला पाहायचं आहे इतिहास विषयासाठीची PPT. मी अजून तुम्हाला ती स्क्रीन शेअर केलेली नाही. स्क्रीन शेअर केल्यावर तुम्हाला ती नक्कीच दिसेल. आत्ता स्क्रीन शेअर मी तुमच्याशी थोड्याच वेळात करतो, म्हणजे स्लाईड शो सुरू केल्यानंतर मी तुमच्याबरोबर बोलायला सुरुवात करणार आहे. आता मी स्लाईड शो सुरू करतोय आणि या स्लाईड शोच्या नंतर तुम्हाला मी एक स्लाईड शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये काल ज्यांनी पाहिलं त्यांना माहीत आहे की स्क्रीन मी जेव्हा तुमच्याबरोबर शेअर करतो तेव्हा तुम्हाला ते स्क्रीन असं भलं मोठं दिसतं. दिसतंय का सगळ्यांना ते स्क्रीन आता? हो सर. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि इथं NMMS परीक्षा 2025-26 असं म्हटलेलं आहे. ही परीक्षा आपली डिसेंबर महिन्यामध्ये 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी होते. या गुगल मीटमध्ये संपर्क येण्यासाठी माझा हा मोबाईल नंबर दिलेला आहे. या नंबरवर संपर्क साधला तर तुम्हाला सुद्धा गुगल मीटला घेतलं जाऊ शकतं. आज 1-2 विद्यार्थी, काही नाशिकचे, काही खेडचे, त्यांनी संपर्क साधलेला होता. त्यांना मी लिंक पाठवलेली आहे, परंतु अजून ते विद्यार्थी जॉईन झालेले नाहीत. कदाचित त्यांना जॉईन कसं व्हायचं ते कळलेलं नसावं. ठीक आहे, असू द्या. आपलं आजचं प्रकरण आहे 8वीचं आणि विषय आहे इतिहास. खरं तर इतिहास विषय म्हणजे लोकांना वाटतं फार सोपा विषय आहे, परंतु त्या विषयामध्ये पाठांतर आणि वाचन, बारकाईने वाचन असणं फार गरजेचं असतं. वर्गामध्ये किती प्रकरण शिकवून झाली तरी इतिहासची? 3 झाले. 4 चालू आहे. 3 झाले सर. चालेल. 3 3 प्रकरणं झालेली आहेत. म्हणजे आजच्या या तासामध्ये आपण कमीत कमी 2 प्रकरणांचे प्रश्न नक्कीच पाहू शकतो. त्यापैकी आजचं आपलं पहिलं प्रकरण आहे इतिहासाची साधने. आणि इतिहासाची साधने या प्रकरणाबद्दल जर तुम्ही इथं वरती कोपऱ्यात बघितलं तर 2018-19ला कोणताही प्रश्न विचारलेला नव्हता. तुम्ही म्हणाल असं कसं काय मग? कारण आता बघा तुम्ही, आपल्याकडं जर आपण पुस्तकात पाहिलं तर आपल्याकडं या इतिहासच्या पुस्तकामध्ये मुद्दामून हार्ड कॉपी पण बरोबर ठेवलेली आहे आणि सॉफ्ट कॉपी ऑलरेडी माझ्या त्या कॉम्प्युटरमध्ये आहे. योग्य वेळेला आपण ती ओपन करणार आहोत. 14 प्रकरणं इतिहासाची दिलेली आहेत. त्याच्यावरती आपल्याला 30 पैकी 15 प्रश्न येणार आहेत. म्हणजे 35 मार्काचे जे काही भाग आहे त्याच्यामध्ये 15 मार्क इतिहासला, 15 मार्क भूगोलला आणि 5 मार्क नागरिकशास्त्रासाठी असतात. मग अशा पद्धतीमध्ये मी इथं जॉईन करून घेतो, विद्यार्थी एक जॉईन होतोय. तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर 14 प्रकरणांवरती प्रश्न काढायचे आहेत 15. त्यामुळं एखाद्या प्रकरणावर जर 2 किंवा 3 प्रश्न त्याच परीक्षेमध्ये निघाले तर एखाद्या प्रकरणावरती प्रश्न येत नाहीत असं म्हणलं तर काही ते वावगं ठरणार नाही. चला बघूयात मग. 18-19ला एकही प्रश्न आलेला नाही. 18-19ला एकही प्रश्न आपल्या इतिहासवरती पहिल्या प्रकरणावरती आलेला नाही. ज्या प्रकरणाचं नाव आत्ताच आपण बघितलं, इतिहासाची साधने असं प्रकरणाचं नाव होतं. वरती ते तुम्हाला लिहून मी दाखवलेलं पण आहे. मग अजून तुम्हाला पुस्तकात या प्रकरणात कोणता प्रश्न आलेला होता ते समजलेलं नाही. 18-19ला प्रश्न नाही. पुढं जाऊयात. मात्र 19-20ला प्रश्न आलेला आहे. वाचून घ्या. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुस्तकात सापडेल. ते किती पान नंबरवर सापडले ते सुद्धा तुम्ही सांगायचं. क्रमांक 4. आपल्या पुस्तकामध्ये ऐका ना, आपल्या पुस्तकामध्ये ॲक्च्युली हा जो काही प्रश्न आहे याचं उत्तर, जरी चित्रपट हे उत्तर तुमचं बरोबर असलं, मान्य आहे मला, परंतु यासाठी पान नंबर किती आहे ते आपण पाहायचं आहे. सर पान क्रमांक 4 आहे. पान नंबर 4 वरती हे उत्तर आपल्याला सापडते. खरोखरच ते आहे का? मी थोडं चेक करून पाहू का एकदा? ॲक्च्युली हार्ड कॉपी आहे पान नंबर 4 आहे वरती. ना. मग मी सॉफ्ट कॉपी 4 वरती. ओके, मी एक सॉफ्ट कॉपी ओपन करतो आणि त्या सॉफ्ट कॉपीमध्ये आपल्याला दिसेल. आपण काल कसं विज्ञानचं पुस्तक ओपन केलेलं होतं ना, त्याच पद्धतीने मी आत्ता
इतिहासचं पुस्तक ओपन करणार आहे. कारण माझ्याकडं इथं 2025-26च्या डिजिटल कामामध्ये NMMSचा फोल्डर आहे. त्यामध्ये तुम्हाला मुद्दाम दाखवून घेतो मी पुस्तक ओपन करण्यापूर्वी. मॅथचा जो पेपर असतो त्याचे संपूर्ण 863 प्रश्न आपण या PPTमध्ये टाकलेले आहेत. आपण त्याचाही तास नंतर घेणार आहोत. जसं इथं आपण प्रत्येक प्रकरणाचे प्रश्न काढले, तसं तिथं आपण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न काढलेले आहेत. तेही पाहूयात. इकडं NMMSचे सगळे पेपर 2015 पासूनचे आपल्याकडे आपण ठेवलेले आहेत उत्तरांसहित. इकडे PDF बुक्स आपल्याला लागतात ते ठेवलेले आहेत. त्यानंतर समाजशास्त्राची काही माहिती आहे. सॅट पेपर 2 मध्ये मात्र इथं आपल्याला NMMSचे मॅथ्स म्हणजे गणिताचे प्रश्न वेगळे आहेत. तुम्हाला दिसतायत ते. सायन्सचे सगळे प्रश्न वेगळे आहेत. इतिहासचे वेगळे. मोरे सर, एक मिनिट. मोरे सर आमचे आलेले आहेत. मोरे सरांशी मी थोडं बोलतो. मोरे सर नमस्ते. मोरे सर नमस्ते बोला सर. व्हिडिओ चालू केला तरी चालेल. विद्यार्थ्यांना आपण गुगल मीटमध्ये काय देतो आहोत तो विषय चाललेला होता. तुम्ही सुद्धा तिथं बाजूला बसा आणि नेमकं काय चाललंय ते तिच्याकडून पाठ करून घ्या. आणि मॅथच्या पेपरसाठी तिला जास्त लक्ष द्या. मॅथमध्ये आपण जे काही घेणार आहोत त्याच्यामधले सगळेच प्रश्न पूर्ण तिला स्कॉलरशिपला उपयोगाला येणार आहेत. ओके. आपल्याकडं इतिहासाचे प्रश्न वेगळे आहेत, भूगोलाचे प्रश्न आपण वेगळे काढलेले आहेत प्रत्येक प्रकरणाप्रमाणे. आणि आपल्याला जे लागणार आहेत बुक्स, ते बुक्स इथं आपण ठेवलेले होते. त्यापैकी 8वी इतिहास ते पुस्तक आपण आता ओपन करतोय. हे ओपन केलेलं पुस्तक तुमच्या समोर दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. आणि याच पुस्तकामध्ये आपण थेट पहिलं पान, आता याला झूम करता येतं. जसं आपण आपल्या वर्गातल्या त्या स्क्रीनला झूम केलं होतं की नाही, तसं इथं सुद्धा आपण याला झूम करू शकतो. तुम्ही सांगत होता की प्रकरण 1 मध्ये पान नंबर 4 वरती हे उत्तर आहे. खरोखरच ते आहे का? आता एक काम करायचं, इथं पान नंबर 4 म्हटलं की नाही, तिथं आपण आलो. तुम्हाला इथं उत्तर सापडले हे? हो सर. हा, हे उत्तर जे सापडले त्याला अंडरलाईन करायची आणि त्याच्या बाजूला लिहायचं 2019-20. पुस्तकात तुम्हाला हे लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला नंतर जरी तुम्ही कधी पुस्तक पाहिलं तरी तुम्हाला कळेल की हा प्रश्न 2019-20ला आलेला होता. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो, म्हणून चित्रपट हे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे उत्तर अशी सगळी मिळतात, फक्त आपण त्यांच्या दिशेने गेलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, आपल्याला हे उत्तर मिळालं. आपण पुढे जाऊयात. सगळ्यांना कळले उत्तर? सापडले सगळ्यांना? पुढचा प्रश्न 2020-21 मध्ये 40व्या क्रमांकावरती हा प्रश्न आलेला होता. पहिल्याच प्रकरणाचे सगळे प्रश्न आपण पाहतो आहोत. डॉक्टर बाबासाहेब बहिष्कृत भारत. आणि यासाठी तुम्ही जर पाहिलं, मी इकडं विद्यार्थी जॉईन करून घेतो. यासाठी जर आपण पाहिलं तर आपल्याला पान नंबर किती दिसतंय ते? पान नंबर 2. पान नंबर 2 वरती ते आहे. नीट लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलं. आता याच्यामध्ये तुम्हाला आत्ता सोपे प्रश्न वाटत आहेत, परंतु पुढे जाऊन खरोखरच काही अवघड प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत. अवघड या अर्थानं की काही प्रश्नांची उत्तर आपल्याला 2-3 जागेवर सापडतात. काही विद्यार्थ्यांचा आवाज मला इथनं बंद करावा लागतो, कारण विनाकारण ते चुकून, अर्थात ते विद्यार्थी तसं मुद्दाम करत नाहीत, चुकून त्यांच्याकडून माईक चालू राहिलेला असतो म्हणून तसं घडतं. इथं तुम्ही पाहताय, पहा, बहिष्कृत भारत असं नाव पण लिहिलेलं आहे. एप्रिल 1997 पण लिहिलेलं आहे. आणि इथं वरती वाक्यामध्ये दिलेलं आहे, याला अंडरलाईन करा. आणि इथं बाजूला लिहा 2020-21. त्यावेळेला हा प्रश्न विचारलेला होता. तुम्हाला थोड्या वेळानं आणखी एक गंमत दिसणार आहे की आपण इथं 2020-21 लिहिल्यानंतर, अंडरलाईन केल्यानंतर, आपण पुढचे काही प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला पुन्हा कळेल की काही वेळेला त्याच भागावरती सेम तसाच प्रश्न पुन्हा येऊ शकतो. लिहून झाले सगळ्यांचं? हो सर. ओके. आता उशिरानं काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, त्यांच्या माहितीसाठी म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की आज आपण जाधव कुठे, आवाज येत नाही जाधवचा. आज आपण उशिरानं जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की 8वी इतिहास आपण पाहतो आहोत. पहिल्या प्रकरणामधले प्रश्न आपल्याला पाहायचं काम चाललं होतं. त्यामध्ये हे उत्तर आम्हाला पान नंबर 4 वर सापडलं, हे उत्तर आम्हाला पान नंबर 2 वर सापडलं. मुलांना सगळी उत्तरं सापडतात, परंतु गंमत अशी आहे की परीक्षेला बसल्यानंतर काहीच आठवत नाही. न आठवण्याचं कारण आपण लिहून काढलेलं नसतं.
आपण वाचलेलं नसतं, आपण पाठ केलेलं नसतं. आपण जेवढं लिहून काढू, आपण जेवढं पाठ करू, तेवढं आपल्याला नक्कीच त्याचा परीक्षेत आठवण्याला आणि उत्तर देण्याला फायदा होणार आहे. एक एक मार्कावरून स्कॉलरशिप चुकू शकते, हुकू शकते, म्हणून सावध राहणं गरजेचं आहे. 2021-22ला याच प्रकरणावरती आलेला हा प्रश्न शोधा, उत्तर तुम्हाला सापडेल. महात्मा गांधी. महात्मा गांधी. आणि यासाठी पान नंबर ठीक आहे, पहिल्याच पानावर आहे. ते नेमकं वाक्य मी तुम्हाला पुन्हा दाखवणार. तुमच्याकडे जरी पुस्तकात ते असलं तरी काही विद्यार्थी नंतर पुस्तक हातामध्ये न घेता फक्त आणि फक्त हा यूट्यूबचा व्हिडिओ पाहतात. त्यांना ते उत्तर नेमकं त्यांच्या पुस्तकात कुठं होतं हे दिसावं म्हणून मी तुमच्यासमोर ही माहिती आणलेली आहे. या इथं शब्द आहे पहा. मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. म्हणजे आत्ता तुम्हाला मणिभवनचा प्रश्न विचारलेला आहे. कदाचित भविष्यामध्ये येणाऱ्या परीक्षांमध्ये वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाबद्दल प्रश्न येऊ शकतो. आणि गांधी युग याचा अर्थ हे कोणाबद्दल माहिती लिहिलेली आहे? महात्मा गांधीजींबद्दलची माहिती आहे. म्हणजे महात्मा गांधीजींचे स्मारक त्या ठिकाणी तयार केलं, त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू त्या ठिकाणी ठेवल्या आणि त्याचं प्रदर्शन मांडलं. लोकांनी यावं, त्यांचं महत्त्व समजून घ्यावं म्हणून हे असं केलेलं असतं. तुम्हाला उत्तर सापडलेलं आहे. तिथं तुम्ही लिहिणार आहात अंडरलाईन सगळं, म्हणजे मणिभवनला अंडरलाईन करा, गांधीजींना अंडरलाईन करा आणि 2021-22 तिथं लिहा. म्हणजे पान नंबर 1 वरतीचा आपल्याला तो प्रश्न आलेला होता असं दिसतंय. आता याच प्रकारे आणखी काही प्रश्न येऊ शकतात पहा. आता लगेच चर्चा ती करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला उत्तरं सापडत आहेत, चांगली गोष्ट आहे. आता समजा मी तुम्हाला असं विचारलं, मी थोडं उलटं विचारतो. पहिलं प्रकरण उघडले पुन्हा सगळ्यांनी, पहिलं पान. त्या पहिल्या पानावर जर तुम्ही माहिती वाचली तर सेम याच्यासारखा आणखी एखादा प्रश्न तुम्हाला तयार करता येतो का पहा बरं. हो सर. आता इथं तुम्हाला काही माहिती अजून दिसते. तुम्हाला एखादा प्रश्न असा बनवता येतोय का? सांगा बरं. जर कोणाला बनवता आला तर त्याने आता तसा प्रश्न मला सांगायचा आहे. बघूया आता तर कोणता असं आपण म्हणू शकतो, चार्ट मधील माहित आहे का तुम्हाला तेथील हा गांधीजींनी वापरलेले अनेक वस्तू, कागदपत्रे कोणत्या पॅलेसमध्ये पाहावयास मिळतात? हां, म्हणजे असाही प्रश्न येऊ शकतो की गांधीजींनी वापरलेल्या वस्तू कुठं ठेवलेल्या आहेत? पुण्यातील आगा खान पॅलेस असं ते उत्तर आहे. किंवा पुण्यामधील कोणत्या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालय आहे? असाही प्रश्न येऊ शकतो. म्हणजे असे प्रश्न आपल्याला वेगवेगळे तयार करायचे आहेत. म्हणजे हे मी तुम्हाला का सांगतोय? पहिल्या प्रकरणाचे जर आपण असे 5, 50, 25, 20 प्रश्न तयार केले तर आपल्याला त्या प्रकरणाचा अभ्यास होणार आहे आणि मग त्या प्रकरणावर कुठला जरी प्रश्न आला तरी आपला तो 1 मार्क काही जाणार नाही. इथं एक आणखी शब्द आहे पहा. अंदमान येथील सेल्युलर जेल, म्हणजे अंदमान निकोबार या बेटावरती जे काही जेल इंग्रजांनी स्थापन केलेलं होतं ते सुद्धा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या क्रांतिकारकांची निवासस्थानं, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग, ज्या ज्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं वास्तव्य होतं तिथं हे सगळ्या गोष्टी जतन करून ठेवल्या. त्या ठिकाणी त्यांचे सर, जे जिथं आता आपण उत्तर शोध हां तिथं पण क्वेश्चन तयार होत. एका वेळेला एकानेच बोला म्हणजे समजेल. नेमकं दोघी एकत्र बोलल्यामुळे मला काहीच नाही कळलं. हां बोल. सर, आपण आता जे उत्तर पाहिलं ना मुंबई येथील, हां, तिथे अजून एक प्रश्न तयार होतोय. कोणता? सर, मुंबई येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यास कोणत्या युगाची माहिती थांब, मिळते? थोडं दुरुस्ती कर. मुंबईला सेवाग्राम नाही, मुंबईला मणिभवन आहे, हा वेगळा भाग आला मुंबईमधला. आणि वर्ध्यामध्ये आहे सेवाग्राम आश्रम. मुंबईमध्ये सेवाग्राम नाही. मणिभवनच्या ऐवजी सेवाग्राम आश्रम असा पर्याय तिथं येऊ शकतो. जाधव काय म्हणत होती? तिचा माईक चालू आहे. सर, अजून एक क्वेश्चन तो तयार होतोय. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा कोणता काळ मानला जातो? कुठं सापडलं उत्तर? इमारती व वास्तू याच्यामध्ये आहे. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि स्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. हा क्वेश्चन सर 2-3 पेपर मध्ये रिपीट झालेला आहे. ठीक आहे, आपण बघूयात ना. आपल्याकडे आता सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत 2018-19 पासूनचे. म्हणजे जेव्हा जेव्हा हे पुस्तक बदललं, नवीन पुस्तक 2018ला आलं तेव्हापासूनचे आपण प्रश्न पाहतोय.
त्याच्यामध्ये आता तो प्रश्न आला तर आपण तिथं लिहूयात, तसं बघूयात पुढे प्रश्न तो आलाय का. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मात्र तुम्ही एक काम करत चला, जो प्रश्न आलेला आहे ज्या वाक्याबद्दलचा त्या वाक्याला अंडरलाईन करून ते वर्ष तिथं लिहून ठेवा. 2021-22 असं आपण मुंबई मनी भवनला लिहिलेलं आहे. लिहिलं का सगळ्यांनी? पुढचा प्रश्न 2022-23 मध्ये आलेला वाचून घ्या आणि याचं उत्तर शोधा. सर प्रभाकर हे पान नंबर 2 पान नंबर 2 वर आहे. ओके, हो सर. पान नंबर 2 वरती पहा सर्वांनी, सापडेल सर्वांनाच. मी पुन्हा पुस्तक माझ्याकडचं ओपन करून दाखवतो. सर पान नंबर 2 इथं सुरुवातीला माहिती पहा. लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेले होते. इथं तुम्हाला महत्त्वाचा शब्द होता प्रभाकर, आणि हे असं जोड्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता मी तुम्हाला आजचा होमवर्क लगेच सांगणार आहे. होमवर्क लिहून घेताय? होमवर्क आजचा सांगणार आहे. होमवर्क लिहून घ्या. तुम्हाला या इतिहासाच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या सन्माननीय लेखकांची, व्यक्तींची, काही स्वातंत्र्य सैनिकांची, समाजसुधारकांची नावं सापडतील. ती नावं लिहून काढा आणि त्या आधी सगळी नावं लिहिली तरी चालतील, आणि त्या नावांच्या पुढे 1-2 ओळी मोकळ्या सोडा. त्या ओळींमध्ये त्यांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली किंवा त्यांनी आणखी कुठलं साप्ताहिक लिहिलं, या पद्धतीनं तुम्हाला नोंदी तिथं करायच्या आहेत. पाक्षिक, आता इथं पहा, हे मूकनायक हे काय आहे? पाक्षिक आहे, म्हणजे ते 15 दिवसानंतर एकदा येणार. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र आहे, ते दररोज येणार. प्रभाकर हे साप्ताहिक आहे, ते आठवड्यातून एकदा येणार. हे सुद्धा आपल्याला तिथं लिहायचे, प्रभाकर कंसात साप्ताहिक, मूकनायक कंसात पाक्षिक. म्हणजे तुमच्याकडे असं लिहिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर 2-3 ओळी मोकळ्या सोडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एका ओळीला काय लिहिलं असणार आहे? मूकनायक कंसात पाक्षिक कंसात 1920. तिथं त्याची सगळी माहिती, मूकनायकची सगळी माहिती येते. आणि असं जर तुम्ही लिहून काढलं स्वतः पुस्तकामध्ये शोधून, याचा अर्थ तुम्हाला ओळ ना ओळ वाचावी लागेल, याचा अर्थ तुम्हाला वाचन होईल, याचा अर्थ तुम्ही स्वतः ते शोधताय म्हणून तुमच्या लक्षात पण राहील. एकदा स्वतः शोधून लिहून काढलं ना, माणूस विसरत नाही. करणार का आजचा हा होमवर्क? जरी आज नाही पूर्ण झाला तरी उद्या करा, पण हे करायचं आहे काम तुम्हाला. इतिहासाच्या वहीमध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. विज्ञानच्या वहीमध्ये मी तुम्हाला काल दुसरी 2 कामं सांगितलेली होती, केली असतील सर्वांनी ती पूर्ण. अर्थात काही विद्यार्थी काल झाली पूर्ण. हो सर. ओके, काही विद्यार्थी काल जॉईन झालेले नव्हते. त्यांना सूचना अशी आहे की यूट्यूबवरती जाऊन माझा तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये मी 2 पार्ट टाकलेले आहेत कालच्या विज्ञानच्या आपल्या पहिल्या प्रकरणाचे. त्यामध्ये मी होमवर्क सांगितलेला आहे. तो होमवर्क लिहून घ्या. नुसता लिहून घेऊ नका, तर त्याची उत्तरं जी आहेत ते पूर्ण करून घ्या. इथं सुद्धा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कुठल्या सन्माननीय व्यक्तीनं इतिहासामधल्या कुठल्या प्रकारच्या साप्ताहिकातून, पाक्षिकातून, वृत्तपत्रातून लेखन केलं आणि कुठल्या विषयावर लेखन केलं, ते साप्ताहिक किंवा ते पत्र कधी चालू झालं, अशा गोष्टी असतात. म्हणून त्या तयारीला लागा. तुम्हाला दिलेला होमवर्क पूर्ण करा. चला पुढचा प्रश्न आपण इतिहासामध्ये पहिलं प्रकरण पाहतोय. 22-23 मध्ये पान नंबर 2 वर आपल्याला हे उत्तर सापडलं. गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्र लिहिली आणि सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेलं आहे. 2022-23चा विषय संपला. आता 2023-24 37व्या क्रमांकावरती हा प्रश्न विचारलेला होता. 1913 नंबर 4 पर्याय क्रमांक 1 आहे. सर पर्याय क्रमांक पान नंबर 4. पान नंबर 4. ओके ओके, पान नंबर 4 वरती आपल्याला ते दिसतंय उत्तर. तुम्ही पाहत राहा. मी थोडंसं इकडं मोबाईलमध्ये थोडंसं आलेलो आहे. काही विद्यार्थी अजूनही जॉईन होणारे आहेत. ओके,
पान नंबर 4 वर उत्तर म्हणजे आपल्याला आणखी एक लक्षात आलं की बारकाईने वाचलं आणि लिहून ठेवलं तरच हे लक्षात राहणार आहे. नुसतं पुस्तक जर तुम्ही नुसतंच पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत नुसतं वाचत गेलात तर काहीही लक्षात राहणार नाही. अगदी मी सुद्धा माझ्याकडं तुम्हाला मी दाखवतो मुद्दाम. पहा, तुम्हाला मी 19-20चा प्रश्न दाखवलेला होता. तर पुस्तक जवळ आणून दाखवतोय. पहा, इथं मी सुद्धा लिहिलेलं आहे. काय लिहिलंय की तिथं त्याचं वर्ष लिहिलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, कुठल्या वर्षी तो प्रश्न आलेला होता. म्हणजे या पद्धतीनं मला सुद्धा ते मी मुद्दाम लिहून का ठेवलंय, कारण मला कळतंय की मग पहिल्या प्रकरणामध्ये हे प्रश्न येत आहेत म्हणून. तुम्ही म्हणाल की मग सर तुम्ही किती विषयांचा अभ्यास केलेला आहे? मी NMMSच्या गेल्या 8 वर्षातल्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे, सगळ्या विषयांचा. म्हणजे अगदी बौद्धिक क्षमता चाचणीपासून ते भूगोल नागरिकशास्त्रापर्यंत गणितासह सगळे विषय आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला येत आहेत. अर्थात जरी ते आठवत नसेल तरी ते कुठं आहेत ते सुद्धा मी नोंदवून ठेवले माझ्याकडं. जेव्हा कधी गरज पडते तेव्हा मी त्यातून तुम्हाला सहजपणे सांगू शकतो. पुढचा प्रश्न पाहायचा. पहा, तो प्रश्न 2024-25चा म्हणजे आत्ताच झालेल्या परीक्षेमध्ये आलेला आहे. डिसेंबरला जी परीक्षा झाली त्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न वाचा आणि उत्तर कुठं आहे ते सांगा. 1927 सर. 1927 आहे. पान नंबर 2. पेज नंबर पान नंबर 2 वरती उत्तर आहे. चालेल ना. पान नंबर 2 वरती जर हे उत्तर आहे, मग तुम्हाला आठवतं का मागाशी? सर मगाशी पण हाच क्वेश्चन आलता, हा क्वेश्चन रिपीट आलाय. हो ना, हाच प्रश्न पुन्हा रिपीट आलाय, पण प्रश्न वेगळ्या पद्धतीने आलेला आहे. बघा, मगाशी काय होतं आणि आत्ता काय आहे. मगाशी त्यांनी तिथं बहिष्कृत भारत हे उत्तर होतं मगाच्या प्रश्नाचं आणि आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर आहे एप्रिल 1927. मी त्या प्रश्नाकडे पुन्हा जातो. हा, इथं पहा, इथं काय म्हणलं होतं 20-21ला आलेल्या प्रश्नामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1997 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर होतं बहिष्कृत भारत. आणि आत्ता आपल्यासमोर जो प्रश्न आहे त्याच वाक्यावर प्रश्न आहे, मात्र आता त्यांनी बहिष्कृत भारत वृत्तपत्राचं नाव लिहून दिलेलं आहे. ते कधी चालू झालं ते इथं लिहायचं होतं एप्रिल 1927. कदाचित प्रश्न तिसरा असाही येऊ शकतो, एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? असाही प्रश्न इथं तयार होऊ शकतो. बघा, म्हणजे एकाच वाक्यावर 3 प्रश्न तयार होत आहेत. मग पुस्तकात वाक्य किती आहेत, प्रश्न किती तयार होऊ शकतात याचा विचार तुम्ही करायचा आहे. आणि एवढ्या सगळ्या प्रश्नांमधून आपल्याकडं फक्त आणि फक्त 15 प्रश्न येणार आहेत. म्हणजे खरोखरच आपला इथं कस लागणार आहे की नेमकं काय तयार करायचं आणि कसं तयार करायचं. याचा अर्थ तुम्ही ते पुस्तक पुन्हा पुन्हा पाहणं गरजेचं आहे, पुन्हा पुन्हा त्यातले मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लिहून काढणं गरजेचं आहे आणि पाठांतर सुद्धा करावं लागणार आहे. हे एक वाक्य जर तुम्ही पाठ केलं तर याच्याबद्दल 3 प्रकारे आलेला प्रश्न कसा जरी आला तरी तुम्हाला नक्कीच त्याच्याबद्दलचा मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. चला ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 2024-25चा हा प्रश्न संपला आणि 25-26चा प्रश्न मात्र इथं काहीच नाही. का नसेल याचं कारण तुम्हाला माहिती आहे, कारण 25-26चा जो प्रश्न आहे तो येत्या डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे आणि जेव्हा तुम्ही त्या परीक्षेला ऑलरेडी बसलेले असणार आहात, म्हणजे तुम्ही ज्या परीक्षेला बसणार आहात त्यासाठी हा प्रश्न येणार आहे. त्यामुळं तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नंतर मला द्यायचं आहे आणि तो प्रश्न जेव्हा तिथं येणार आहे तेव्हा मी तो पुन्हा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन इथं टाकणार आहे आणि त्या पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न विजिबल होईल, त्यांना तो दिसेल. तुम्हाला मात्र आता तो दिसणार नाही. तुम्हाला काय दिसेल? तुम्हाला पुस्तक दिसतंय, तुम्हाला त्यातली माहिती दिसते, तुम्हाला ती वाचता येते, तुम्हाला ती लिहून काढता येते आणि या पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला या प्रकरणांबद्दल येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सापडू शकतात. ठीक आहे, दुसरं प्रकरण आज घ्यायचं का उद्या घ्यायचं? मग दुसरं प्रकरण आजच घ्या सर. चालेल, आत्ता तर लगेच घ्यायचं आहे तर घेऊन टाकूया. चला लगेच दुसरं प्रकरण सुरू करू आपण. माझ्याकडे माहिती सगळी लिहिलेली आहे त्यामुळे काहीच अडचण नाही. परंतु जे विद्यार्थी अगदी उशिरा आलेले आहेत त्यांसाठी मी पुन्हा सगळे प्रश्न एकदा दाखवून घेतो की इतिहासाची साधने हे पहिलं प्रकरण आम्ही आज पाहिलं. यामध्ये 2018-19 पासून आलेले सगळे प्रश्न पाठीमागच्या परीक्षेपर्यंत 2024-25 पर्यंतचे सगळे प्रश्न आम्ही पाहिले आणि त्यातून आम्हाला असं कळलं की पुस्तकाचं बारकाईने वाचन करणं गरजेचं आहे, पुस्तकामध्ये अंडरलाईन करणं गरजेचं आहे,
पुस्तकातली माहिती इकडं पुन्हा घेणं गरजेचं आहे. आणि या प्रकारे अभ्यास करण्यासाठी इकडं खाली एक महत्त्वाची सूचना लिहिलेली आहे. Google Meet अर्थात जे विद्यार्थी आता YouTubeवरती हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना ही सूचना आहे. ऑलरेडी तुम्ही जॉईन झालेला आहात, तुमच्यासाठी ही सूचना नाही. ही सूचना जे विद्यार्थी यूट्यूबवर पाहत आहेत व्हिडिओ आणि त्यांना सुद्धा 8वी असताना Google Meet जॉईन करून वर्षभर अभ्यास करायचा आहे डिसेंबर महिन्यापर्यंत, त्यांच्यासाठी हा मोबाईल नंबर दिलेला आहे. या नंबरवर फोन जर केला तर तुम्हाला Google Meetची लिंक पाठवली जाईल. आजची लिंक सुद्धा मी अनेक विद्यार्थ्यांना पाठवलेली आहे. या पद्धतीनं पहिल्या प्रकरणाचे प्रश्न आपण पाहिले. प्रकरण दुसरं आपण सुरू करतोय, त्यामध्ये आहे युरोप आणि भारत. आणि या प्रकरणामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न. आता पुन्हा गंमत पहा, 2018-19ला या प्रकरणावर सुद्धा प्रश्न विचारलेला नव्हता. म्हणजे जेव्हा हे पुस्तक बदललं त्या पहिल्या वर्षी जी काही प्रश्नपत्रिका तयार झाली त्यामध्ये पहिल्या दोन्ही प्रकरणांवरती एकही प्रश्न आलेला नाही. म्हणजे प्रश्न आले कुठल्या प्रकरणांवर ते पुढे आपल्याला सापडणारच आहे. बघू आपण. मात्र 19-20 मध्ये एक छानपैकी प्रश्न काहीतरी आलेला आहे. बघा, शोधा आणि मग मला पान नंबर सांगा. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पान नंबर 5. पान नंबर 5 आहे का? हो सर. हो सर. बरं, मी पुस्तक दाखवण्याची गरज आहे का तुम्हाला? काही नाही आता गरज. तुमच्याकडे आहे ना पुस्तक सगळ्यांकडे? ठीक आहे. तुमच्याकडे पुस्तक आहे, काही अडचण नाही. सर. विज्ञानच्या पुस्तकाची सुद्धा तुमच्यासाठी मी सोय केलेली आहे. आज मी गेलो होतो 2-3 शाळांमध्ये, तिकडून विज्ञानाची पुस्तकं गोळा करून आणलेली आहेत. तुम्हाला लवकरच विज्ञानाची पुस्तकं सुद्धा मराठी माध्यमातली देण्याचा माझा प्रयत्न आहे. काळजी करू नये. कुणी थँक्यू म्हणू नका. 2019-20च्या नंतर पुन्हा 2020-21ला प्रकरणावर प्रश्न विचारलेला नाही. 20-21ला ब्लँक जागा राहिलेली आहे. 21-22ला मात्र प्रश्न आलेला आहे. काय प्रश्न आहे पहा. 21-22 सर पर्याय क्रमांक 1. प्रश्न पान क्रमांक 5 वरती. सर पर्याय क्रमांक 1. हे सुद्धा पान नंबर 5 वरच आहे का? पहा, आता तुम्ही सांगताय, मी काय उत्तर पाहत नाही. मात्र माझ्याकडे मी मुद्दाम ते पुस्तक ठेवलेलं आहे. या पुस्तकामध्ये मी लिहिलंय तिथं मी पान नंबर 5 नक्कीच उघडून पाहणार की तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे का. इथं मला असं सापडले पहा. 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्ती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले. 15वे शतक असं या ठिकाणी उल्लेख आहे. म्हणजे हे जाणून घेऊ यामध्ये मी तिथं खाली लिहून ठेवले बघा, 2021-22. पाहिलं का सगळ्यांनी? 2021-22 असं मी त्या ठिकाणी मुद्दामून लिहून ठेवलेला आहे. मला नंतर पुस्तक जेव्हा मी पाहणार आहे तेव्हा सुद्धा मला ते समजणार आहे की हा प्रश्न इथला आलेला होता. म्हणजे जरी आता आपण अभ्यास करत असलो नंतर विसरून जाऊ शकतो, म्हणून अशा पद्धतीने पुस्तकात लिहिणं गरजेचं आहे. 2022-23 मध्ये आलेला प्रश्न. 1756 साली बंगालच्या नवाबपदी कोण आले होते? सिराजुद्दौला. नंबर 7. ओके, पान नंबर 7 वरती याचं उत्तर आपल्याला सापडतंय. पान नंबर 7 उजव्या बाजूला खाली ही माहिती आहे पहा. सापडली सगळ्यांना? वाक्य असं आहे, मी तेच वाचून दाखवतो. इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. बस, म्हणजे आता हे एकच वाक्य आहे. आता याच्यावर आणखी प्रश्न असा तयार होऊ शकतो. सांगता का कोणी दुसरा प्रश्न? याच वाक्यावर दुसरा प्रश्न कोणता तयार होईल? कुणीतरी सांगा. सर सिराज उद्दौला कोणत्या साली बंगालच्या नवाबपदी आला असा प्रश्न तयार होऊ शकतो. बरोबर आहे जाधव. आता तू शांत राहा. दुसरं कोणीतरी सांगा. आणखी वेगळा प्रश्न तयार होऊ शकतो. वेगळा आणखी तयार होऊ शकतो प्रश्न. नाही सापडत? सर सापडेल. सांगू का? बस सांग, तूच सांग. आता कोणीच बोलत नाही, तूच बोल. इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला कुठल्या नवाबपदी आला? कोणत्या नवाबपदी आला किंवा कुठल्या नवाबपदी आला असं म्हटलं तरी चालेल. त्याचं उत्तर बंगाल असं मग त्या ठिकाणी येऊ शकतं.
म्हणजे अशा पद्धतीनं हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रत्येक वाक्यावरती विचारपूर्वक बनवायचे आहेत आणि त्यासाठी पुस्तक वाचायचं आहे. तुम्ही म्हणाला आम्ही एका एवढ्या 4-5 महिन्यात एवढा अभ्यास कसा करायचा? दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करायचा आणि हे सगळं करायचं. जे विद्यार्थी जिल्ह्यामध्ये टॉप येतात, तसे विद्यार्थी माझ्याही माहितीतले आहेत. आपल्याकडं ते पूर्वी क्लासला होते सुद्धा आणि त्यांनी कसा अभ्यास केला होता त्यांनी सांगितलं. त्यांनी प्रचंड वाचन केलं पुस्तकाचं, लेखन केलं पुस्तकातली माहिती काढून. तेव्हा ते तिथं पोहोचले. सहजासहजी जाता येत नाही तिथपर्यंत. तुम्ही म्हणाल की आम्ही नुसतं वरच्यावर वाचतो ना आम्हाला मिळेल, शक्य नाही. म्हणजे मागच्या वर्षीचं काय घडलंय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मी ते आता इथं जाहीरपणे सांगत नाही. तुम्ही समजून घ्या. 2023-24 चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे? जगप्रसिद्ध चित्रकार क्रमांक 1 5 पर्याय क्रमांक 2 ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 2 सर. जगप्रसिद्ध चित्रकार. मी ते इथं लिहितो सुद्धा. अर्थात आपल्याकडे लिहिण्याची सुद्धा सोय आहे. म्हणजे इथं मी अंडरलाईन करू शकतो, लिहू शकतो. हा माणूस नेमका कोण आहे? पान नंबर 5 वरती जो दिसतोय पहा, लिओनार्दो द विंची असं त्याचं नाव आहे आणि त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्या चौकटीमध्ये लिहून दिलेल्या आहेत. मोनालिसा व द लास्ट सपर या चित्राकृती त्याच्या अजरामर ठरलेल्या आहेत. म्हणजे त्यानं काढलेली चित्रसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत. तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला तरीसुद्धा त्याने इतर अनेक शास्त्र आणि कलांमध्ये तो पारंगत होता. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र या विविध विषयावर त्याचे प्रभुत्व होते. म्हणजे बघा कितीही थोर व्यक्ती होती जगामध्ये. अनेक विषयांवर त्या व्यक्तीनं काम केलेलं आहे आणि तरीही चित्रकारसुद्धा काढलेली आहेत. ठीक आहे, अशा पद्धती लिहिलं तिथं वरती 2023-24 लिओनार्दो द विंची तिथं चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. याला अंडरलाईन करा आणि पुढच्या प्रश्नाकडे मग आपण जाऊ. 2023-24 संपलं आणि आता हा 2024. आत्ता मात्र अवघड प्रश्न आलेला आहे. इतका उशीर फार गंमत चालली होती. एका वाक्यात उत्तरं सापडत होती. आता खरी गंमत येणार आहे. काय गंमत येणार आहे सांगू का तुम्हाला? आता हे 4ही घटना पुस्तकात शोधायच्या आहेत. त्यांच्या पुढं आता एक काम करा, तुम्ही लिहून घ्या या 4ही घटना. त्यांच्या घटनांच्या पुढं आकडा 1, 2, 3, 4 पुस्तकात सापडले की काय करायचं? पुढं लिहायचं त्याचं वर्ष, पुस्तकातनं बघून लिहायचे त्याचं वर्ष आणि मग त्याचा योग्य क्रम लावायचा आहे. अशा प्रकारचे अवघड प्रश्न 2024-25च्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. याचं उत्तर तुम्हाला एकाच पानावर एकाच पर्याय ओळीमध्ये क्रमांक सापडणार आहे. नाही. लिहून काढले का? लिहून काढले हो. का? पर्याय क्रमांक 1 2024-25 मधला हा सर प्रश्न. पहिली बिल ऑफ थांबा जरा, राईट्सच्या मी लिहितो. राज्याच्या अधिकारावर मर्यादा थांब घातल्या गेल्या. थांब जरा, नंतर जरा आहे थांब, फ्रान्स अगं जरा मध्ये थांब, अगं जरा थांब जाधव, मी सांगतोय काय माझं ऐक जरा. एक एक जी काही घटना आहे ते आपण पाहू. फ्रान्समध्ये राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध जनतेने उठाव केला. याचं वर्ष सांगता का मला? इथं मी लिहिणार आहे ते. नाही सापडलं मग तुम्ही काय सांगताय मला? 1789. पान नंबर सांगा. पान नंबर 6. ओके, आहे माझ्याकडे लिहिलेलं आहे. 1789 ला ही घटना घडली फ्रान्सची. लिहिलं मी. त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन 1600 मध्ये झालेली आहे. तिथं पण 2024-25 लिहून ठेवायचं. ऐका जरा, त्या वाक्याला अंडरलाईन करायचं. तिथं 2024-25 लिहून ठेवायचं आहे. जर तुम्ही तसं ते लिहिलं तर तुम्हाला भविष्यामध्ये त्या वाक्याचा उपयोग इकडं होणार आहे. म्हणून मी तसं म्हणतोय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 साली झाली. त्यानंतर प्लासी इथलं याचं झालं. प्लासीची लढाई पान नंबर 8 वरती आहे 1757. आणि याच लढाईनं ब्रिटिशांचा भारतातील सत्तेचा पाया घातला गेला असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. 1757 झालं आणि बिल ऑफ राईट्समुळे राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. कुठं सापडलं हे? पान नंबर 1689. पान नंबर 6. वरती आहे पहा, एकदम वरती लिहिलेलं आहे. मला इथे सापडलेलं आहे 1619. ओके, आता यांचा जर क्रम लावायचा झाला
तर सगळ्यात पहिल्यांदा कमीत कमी म्हणजे 1600 दिसतंय, बरोबर? म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हे आलं, इथं दिसतंय 2 लिहिलेलं. बाकी कुठं सुरुवात 2 ने आहे, इथं पण दिसतंय 2 लिहिलेलं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 किंवा 4 असू शकतो, पर्याय क्रमांक 2 किंवा 3 नाही, हे आपल्याला कळलं. हे तर संपलं. आता 1600 नंतर किती येणार आहे? 1689. म्हणजे 2च्या नंतर 4 आलं पाहिजे. हो पाहिलं सर. का नीट? 4 म्हणजे 4 इथं दिसतंय, इथं 4 दिसत नाही. म्हणजे आपलं काय उत्तर तयार झालं? पर्याय क्रमांक 4. आत्ता जो प्रश्न समोर आलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते तुमचं मत तुम्ही थोडं व्यक्त करा. मी तर बोललोच होतो, तुम्ही आता थोडंसं बोला. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत जर आला, तुम्ही तिथं पेपरला बसलेला आहात, तुम्ही काय पुस्तक नीट वाचलेलं नाही, घटनाक्रम लिहून काढलेले नाहीत, तर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असतं का? याचं उत्तर सापडलं असतं का? सांगता आलं असतं का? व्यवस्थित लिहिता आलं असतं का? आत्ता उगीच आपल्याकडे पुस्तक आहे म्हणून आपण ह्या घटना लिहून काढल्या. सर नसतं लिहिता पण आलं नसतं हे. कारण हे आपण घटना कुठनं बघून लिहिल्या? पुस्तकातल्या पाहून लिहिलेल्या आहेत. प्रत्यक्षात आपल्याला पुस्तकात तिथं बघता येणार आहे का परीक्षेच्या वेळेला? नाही. ते आपल्याला माहीतच पाहिजे. म्हणून आणखी एक तुम्हाला मी काम सांगणार आहे. कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना जिथं जिथं साल लिहिलेले आहेत, ते साल कोणत्या घटनेशी संबंधित आहे, ते सुद्धा आपल्याला एका वहीमध्ये छान लिहून काढायचं आहे आणि ते सुद्धा पाठ करायचं आहे. एक एक मार्क सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी आपल्याला प्रचंड घाम गाळावा लागतो, प्रचंड अभ्यास करावा लागतो. NMMSच्या परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी बसतात. त्यातून काही हजार विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप मिळते. 48,000 रुपये शासन तुम्हाला केंद्र सरकार देणार आहे. ते काही सहजासहजी देणार नाही. त्यासाठी मात्र तुम्हाला 8वीचा अभ्यास नीटच करावा लागणार आहे. आणि त्याचा एक फायदा तुम्हाला पण होणार आहे. पहा, तुम्ही हा जो अभ्यास नीट करणार आहात, यातून तुम्हाला जे बाकीच्या परीक्षा होतात, चाचणी परीक्षा, सत्र एक परीक्षा, त्याच्यामध्ये आपोआपच चांगले मार्क पडतात. कारण तुमचं बेसिक चांगलं झालेलं असतं. तुम्ही बारकाईने अभ्यास केलेला असतो. आणि माझ्या म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगतो, की आत्ता आपण जे काही प्रश्न आज पाहिले, आज पाहिलेल्या प्रश्नांमध्ये सगळ्यात अवघड प्रश्न जो होता, तो आत्ता तुमच्या समोर असलेला प्रश्नच होता, असं मला वाटतं. तुम्हाला हा सोपा वाटत असला तर त्याला मी काही करू शकत नाही. मला तरी हा प्रश्न नक्कीच अवघड वाटतोय. तुम्हाला काय वाटतंय काय माहीत. पुढचा 2025-26 मध्ये मात्र तुम्ही परीक्षा देणार आहात, तो प्रश्न या ठिकाणी आलेला नाही. तो नंतर पुढे येऊ शकतो. प्रकरण 3, ब्रिटिश सत्तेचे परिणाम, हे आपण नंतरच्या तासांमध्ये पाहणार आहोत. 2 प्रकरणं आज आपण पाहिलेली आहेत. ओके. मी आता PPT शेअरिंग तुमच्याशी बंद करतो. मात्र जे विद्यार्थी इथं उशिरा आले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगू द्या मला, की आम्ही आज प्रकरण 1 आणि 2 यामधले NMMSच्या 2018-19 पासूनच्या 2024-25 पासूनच्या सगळ्या परीक्षांमध्ये आलेले दोन्ही प्रकरणांचे प्रश्न पाहिले. पुस्तकामध्ये त्या वाक्यांना अंडरलाईन केलं. तिथं लिहिलं सुद्धा, की हे वाक्य प्रश्न तयार होऊन कोणत्या वर्षी आलेलं होतं. या पद्धतीनं आजचा आपला तास या ठिकाणी पूर्ण होतो आहे माझ्या बाजूनं. तुमच्या बाजूनं तुम्ही अजून बऱ्याचशा गोष्टी बोलणार आहात, त्या तुम्ही तुमच्या बाजूनं बोलायला सुरुवात करा. आता मी PPT शेअरिंग बंद केलेलं आहे. तुम्हाला तास कसा वाटला हेही तुम्हाला बोलायचं असतं. त्याचबरोबर तुम्ही नेमकं या तासातून काय शिकला किंवा तुम्ही काय बोध घेतला, हे सुद्धा तुम्हाला इथं लिहायचं बोलायचं असतं. बोला पटपट, वेळ घालवू नका. आणि त्याच विद्यार्थ्यांनी दररोज बोलण्यापेक्षा वेगळ्या विद्यार्थ्यांनी बोललं तर मला इथे जरा बरं वाटेल. इतर विद्यार्थ्यांना पण ते कळेल, की खरोखरच या तासांमधून आपल्याला काही नवीन माहिती मिळते का. क्षीरसागरचा आवाज येतोय. हां बोल. बंद केलाय त्यानं पुन्हा माईक. माईक चालू कोणाचा झालाय मी सांगतो लगेच. माईक चालू करा आणि बोला लवकर. माईक चालू केल्याशिवाय तुम्ही बोलून उपयोग होत नाही. व्हिडिओ चालू करा जरा प्रत्येकानं, मला बघू द्या कोण नक्की जॉईन झाले. म्हणजे वही पेन घेऊन खरंच बसले का. व्हिडिओ चालू करा बरं. कुंभारचा व्हिडिओ चालू आहे, पण कुंभारचा माईक बंद आहे. इकडं हुंबेने चालू केलेला आहे कॅमेरा. इकडं सूळचा पण कॅमेरा चालू झाला आहे. तिकडं रूपनवरने पण कॅमेरा चालू केला आहे. हुंबेचा कॅमेरा चालू आहे. इकडं 2 हुंबे आहेत त्या. जाधवचा कॅमेरा चालू झालेला आहे, परंतु तिथं जरा अंधार दिसतोय तिथं, त्यामुळे पाठीमाग काही दिसत नाही. असू द्या. तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे तासाबद्दल, म्हणून मी तुम्हाला कॅमेरा चालू करायला सांगितलाय. कोण बोलतंय नेमकं? कुणीतरी एकानं चालू करून बोला. नुसतं बसू नका, वेळ घालवू नका. वेळ फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला अजून अभ्यास करायचा आहे, तुम्हाला अजून लिहायचं आहे, काय बोलायचा विचार चाललेला आहे हुंबेचा.
सर हे समजलं की आपल्याला किती लक्षपूर्वक अभ्यास करावा लागणार आहे, किती पाठांतर करावं लागणार आहे, हो त्या धड्यातल्या साल घटना सुद्धा पाठ करावं लागणार आहे. बरोबर. ठीक आहे. आणखी कोण सांगतंय? काय नाही, माईक सर चालू मला करा. एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोल. अ, पहिल्या धड्यावरचा प्रश्न आहे. हा दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. हा हा तो प्रश्न आहे की मगाशी घेतलाय आपण. हा सर तो प्रश्न समजला नाही. तो प्रश्न आता मी ती पीपीटी बंद केलेली आहे. त्यात समजण्यासारखं काय होतं, कारण ते सरळ वाक्य आहे आणि वाक्याबद्दलच ते प्रश्न तयार झालेला होता. मुहूर्तमेढ रोवली याचा अर्थ त्यांनी नवीन चित्रपटसृष्टी सुरू केली, त्याला मुहूर्तमेढ रोवली असा शब्द वापरला जातो. मराठी शब्द आहे तो. मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे नवीन एखादी गोष्ट चालू करणे. म्हणजे उदाहरणार्थ आता मी बरेच वर्षांपासून यूट्यूबवर तास घेतो, गुगल मीटवर तास घेतो. म्हणजे गुगल मीटवर तास घेण्याची मुहूर्तमेढ मी केव्हा रोवली? कोरोनाच्या काळामध्ये रोवली, तेव्हापासून माझं ते काम चालू आहे. सूळला काहीतरी म्हणायचं, ती माईक चालू करून थांबलेली आहे. सूळ माईक चालू कर आणि बोल. इकडे हुंबेला पण काहीतरी बोलायचे पुन्हा. माईक चालू केलाय तिनं. नुसतं बसून उपयोग नाही, बोला पटपट, नाहीतर मग आजचा तास आपल्याला बंद करायचा आहे. सर तुम्ही या व्यतिरिक्त पण अजून प्रश्न म्हणजे घ्या ना. हो, आता ऐका, म्हणजे मी सांगतो काय करणार आहे. आता सध्या मी जे प्रश्न घेतो आहे ते सगळेचे सगळे प्रश्न आत्तापर्यंत आलेल्या परीक्षांमधले आहेत, बरोबर. याच्याशिवाय आपल्याकडे काही सराव पेपर आहेत, त्यातले प्रश्न पण आपण घेणारच आहोत. त्याच्याशिवाय या प्रकरणाबद्दल आपल्याला चॅट जीपीटी कडून काही प्रश्न तयार करून मिळतात, बहुपर्यायी प्रश्न, ते सुद्धा आपण घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या किंवा बाहेरच्या अजून काही शाळांमध्ये होणाऱ्या सराव परीक्षेचे पेपर आपल्याकडे येतात, ते जसजसे येतील तसतसे आपण ते सुद्धा प्रश्न घेणार आहोत. प्रश्न इथं संपलेले नाहीत, पहिलं प्रकरण संपलेलं नाही, याच प्रकरणांचे अजून बरेचसे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे, बोला. बऱ्याच विद्यार्थ्यांची यादी मी इथं वाचून दाखवतो, त्यांनी अजूनही कॅमेरे चालू केलेले नाहीत. थोरात अजून कॅमेरा चालू नाही, गावडे, जाधव, देवकर, वायसे, सपकळ, त्याचबरोबर खरात, जगदाळे, कुंभार, रूपनवर, हुंबेने चालू केलेला होता कॅमेरा. खरातने आता कॅमेरा चालू. खरात आज तू काय फार बोलली नाही का, उत्तर दिली नाहीत का? दिलेत की सर. दिलं. काय होतं की मी इकडं पाहत असतो या स्क्रीनकडं, त्यामुळे या स्क्रीनवरून कोण बोलतंय ते नाही लक्षात येत माझ्या, कारण मी इकडं पीपीटी, ते पुस्तक ते पाहत असतो या बाजू. त्याचबरोबर मोरे आणि 2 मोरे, त्यांनी सुद्धा आज फार काय बोललेले नाहीत. न लाजता बिनधास्तपणे उत्तर द्यायची आहेत. तुम्ही जेव्हा या तासांमध्ये ॲक्टिव्हली सहभागी व्हाल ना, तेव्हाच तुम्हाला त्या तासाचा फायदा होणार आहे. ॲक्टिव्हली याचा अर्थ ते जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे समरस होऊन उत्तर सगळ्याच्या अगोदर शोधून सांगणं, त्याला ॲक्टिव्हली म्हणतोय मी. तसा प्रयत्न करणं. अजून कोणाला काय बोलायचं बोला. सर तुम्ही जी लिंक पाठवता ना दररोज ती आमच्या फोनवरती येत नाही ग्रुपला. मग कुठल्या ग्रुपला येते? म्हणजे ग्रुपलाच येत नाही. माझी एक सिस्टर आहे ना पलीकडे, ती पण माझ्याच क्लासमध्ये आहे, अस्मिता हुंबे म्हणून, बर ती पाठवते मला दररोज लिंक. बर ऐक की, आपला जो 40चा एक ग्रुप आपण तयार केलेला आहे, जे विद्यार्थी NMMS ला बसणार आहेत, त्या ग्रुपमध्ये तू आहे का? हो सर, त्याच ग्रुपमध्ये आहे. मग त्या मी ग्रुप त्याच ग्रुपला पाठवतो. त्या ग्रुपमध्ये तुझ्या घरातला आईचा किंवा वडिलांचा नंबर जर त्याच्यामध्ये सेव असेल, तर त्या ग्रुपला लिंक आलेली तुला दिसली पाहिजे ना. ग्रुपचं नाव मी आज थोडं मुद्दाम बदललेलं आहे. ग्रुपचं नाव मी असं केलेलं आहे आज, KSP. मी आज थोडं नाव बदलून असं केलं. तो ग्रुप पहा, तू आहे का त्या ग्रुपला? कदाचित तू नसशील त्या ग्रुपला, म्हणून तुला तो ग्रुप माहिती नाही. KSP NMMS 2526 असं त्या ग्रुपचं नाव आहे. त्या ग्रुपला तू आहे का पहा नंतर. नसेल तर मग त्या ग्रुपला तुला जॉईन करावं लागेल. म्हणजे थेट त्या ग्रुपमध्ये मी लिंक पाठवतो. बरं, बाकी सगळ्यांना ती लिंक कुठून मिळाली रे? बाकी सर्व विद्यार्थ्यांना तिथूनच मिळाली ना. छान, ग्रुपमधूनच मिळालेली आहे. आणि ऐका ना, नाशिकवरून फाल्गुनी जॉईन झालेली आहे का आज? नाशिकवरून फाल्गुनी जॉईन झालेली आहे का? फाल्गुनी जर जॉईन झाली असली तर माईक चालू कर आणि कॅमेरा पण चालू कर.
नाशिकमधून फाल्गुनी विद्यार्थिनी आज जॉईन होणार होती. Yes, sir. हां, इथं नाव लिहिलेलं आहे भास्कर पाटील असं नाव लिहिलेलं दिसतंय. तीच हो जॉईन आहे का? अच्छा, दुपारी तूच फोन केला होतास का मग मला? हो सर. अच्छा, मग इथं भास्कर पाटील का लिहून आलेलं आहे? कारण तुझं नाव तर फाल्गुनी असं तू मला सांगितलं होतं. आणि म्हणजे मला जॉईन करताना ते थोडं समजतं की विद्यार्थी कोणते जॉईन मी करून घेतोय. म्हणून मी मुद्दाम विचारलं तुला, तू जॉईन झाली का नाही? आणि तू आज काही उत्तर दिली का परत? हो सर दिली. आणि तू उशिरा जरा जॉईन झाली असू दे, हरकत नाही. नंतर हाच व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करणार आहे. त्याच्यामधले प्रश्न पाहून पुस्तकामध्ये अंडरलाईन करून ते लिहून घे पुन्हा. आणि होमवर्क पण मी 2 टाईपचा सांगितलेला आहे. तो सुद्धा पूर्ण करायचा आहे. ओके. येस सर. इतर कोणाला अजून काय बोलायचं आहे? नसेल बोलायचं तर मग मीटिंग लेफ्ट केली तरी चालेल. मी तास बंद करणार आहे. ओके, करा, लेफ्ट करा. कोण राहिले लिफ्ट करायचं? नावं सांगावी लागतील मला त्यांना, म्हणजे ते लिफ्ट करतील. लिफ्ट करा लवकरात लवकर तास. तास लिफ्ट करणं फार काय अवघड काम नसतं. तिथे एक लाल बटन आहे, ते बंद केलं की आपण हा गुगल मीटचा तास लेफ्ट करत असतो. ओके. तोपर्यंत यूट्यूबवरच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना, ज्यांना अशा पद्धतीनं गुगल मीटला जॉईन करायचं आहे त्यांनी वर सांगितलेल्या माहितीप्रमाणे फोन करा, संपर्क करा. तुम्हाला गुगल मीटची लिंक पाठवली जाईल. सर्व विषय आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. डिसेंबरपर्यंत आपलं हे काम चालूच राहणार आहे.